कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. संजय राऊत म्हणाले की गोपीनाथ मुंडे हे काँग्रेसमध्ये आले असते तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते. अनेकांना आजही तो दिवस आठवत असेल जेव्हा 3 जून 2014च्या सकाळी एक बातमी आली होती. केंद्रीय ग्रामीण विकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांच्या सरकारी वाहनाला अपघात झाला होता. गोपीनाथ मुंडे हे जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल झाले होते आणि काही वेळानंतर कानावर बातमी आली की या अपघातात गोपीनाथ मुंडेंचं निधन झालं. गोपीनाथ मुंडे सरकारी गाडीतून विमानतळाकडे जात होते. त्यांच्यासोबत ड्रायव्हर आणि त्यांचे पीए होते. सकाळी साधारण 6:20 सुमारास त्यांची गाडी पृथ्वीराज रोड तुघलक रोडचं इंटरसेक्शन असलेल्या अरविंदो मार्गावर पोहोचली होती. इथल्या सिग्नलवर उजवीकडून येणाऱ्या इंडिका गाडीची मुंडेंच्या गाडीशी धडक झाली होती. गोपीनाथ मुंडे गाडीच्या मागच्या सीटवर बसले होते. दोन्ही गाड्यांची धडक झाल्यानंतर गोपीनाथ मुंडेंचा चेहरा समोरच्या सीटवर आदळला. त्यानंतर लगेचच मुंडे यांना अस्वस्थ वाटायला लागल्यामुळे पीए आणि ड्रायव्हरने त्यांना तातडीनं एम्सच्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल केलं. एम्समध्ये पोहोचल्यानंतर त्यांचं हृदय बंद पडल्याचं डॉक्टरांच्या लक्षात आलं आणि डॉक्टर यांनी CPR दिला आणि त्यानंतर प्रयत्न करूनही गोपीनाथ मुंडे यांचा मृत्यू झाला आणि त्यांना मृत घोषित करण्यात आलं. अंतर्गत रक्तस्राव आणि हृदयविकाराचा झटका हे गोपीनाथ मुंडेंच्या मृत्यूचं कारण असल्याचं बोललं गेलं. त्या दिवशी अख्खा महाराष्ट्र स्तब्ध झाला होता. अनेकांनी या अपघाती मृत्यूवर संशय व्यक्त करत घातपात झाल्याचीही चर्चा झाली होती. त्यानंतर आतापर्यंत अधूनमधून गोपीनाथ मुंडेंच्या निधनाची आणि राजकीय गोष्टींची चर्चा होते. आता पुन्हा एकदा गोपीनाथ मुंडे यांच्या काँग्रेसमध्ये जाण्याची चर्चा रंगली आहे आणि त्यानंतर संजय राऊत यांनी अपघाती मृत्यूचाही विषय काढलाय. मनमोहन सिंग पक्षांतराच्या विरोधामध्ये होते. अशा प्रकारे शरद पवार यांनी सुद्धा त्यांना तो सल्ला दिला होता. ही जुनी बातमी आहे. गोपीनाथराव मुंडे यांचा भारतीय जनता पक्षामध्ये छळ झाला होता. छळ केला होता या लोकांनी. मानसिकदृष्ट्या त्यांच्यावरती आघात केले जात होते. त्यांचा अपमान केला जात होता गोपीनाथरावांचा. आम्हाला माहिती आहे. आम्ही दिल्लीमध्ये होतो तेव्हा ते पवार साहेबांना भेटले, ते काँग्रेसच्या नेत्यांना भेटले. पण मनमोहन सिंग हे एक सज्जनग्रस्त होते. त्यांना अशा प्रकारच्या पक्षांतराला त्यांनी विरोध केला होता. त्याच्यामुळे त्यांना सल्ला देण्यात आला की तुम्ही आहात तिथेच थांबा. कदाचित जर ते काँग्रेसमध्ये आले असते तर त्यांचे प्राण वाचले असते. चला. संजय राऊत म्हणाले की गोपीनाथ मुंडेंवर भाजपमध्ये अन्याय होत होता. ते काँग्रेसमध्ये जाणार होते. शरद पवार यांनाही ते भेटले. त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता तर कदाचित त्यांचे प्राण वाचले असते असं संजय राऊत म्हणाले. त्यामुळे संजय राऊतांच्या या विधानाची चर्चा होते. काही दिवसांपूर्वीच पृथ्वीराज चव्हाण यांनी गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार होते असा दावा केला होता. त्यावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली आणि यावर आता चर्चा करणं योग्य नसल्याचं त्या म्हणाल्या होत्या. आता संजय राऊत यांनी थेट गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनाचाच विषय काढल्याने या प्रकरणाला आणखीन काही वेगळं वळण लागते का, ही चर्चा अधिक वाढते का, ते पाहणंही महत्त्वाचं असणार आहे. एकूणच गोपीनाथ मुंडे यांच्या बाबतीत वारंवार होणाऱ्या चर्चा याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा. लोकसत्ताला फॉलो आणि सबस्क्राईब देखील करा.